मंगळवेढ्याच्या आणि संत चोखामेळा तिथलेच, फक्त ते कानोपात्रेच्या आधी 150 वर्ष होऊन गेले. चोखा अस्पृश्य तर कानोपात्रा पतिता, पण दोघेही भक्तीत श्रेष्ठ. चोख वागणारा तो चोखा, म्हणून प्रत्येक अस्पृश्य जो वारकरी होतो तो चोखाच समजला जातो. आत्ताच राहुलचे गाणं सादर केलं, त्यातली आत्मसमर्पणाची जी भूमिका आहे तीच कानोपात्रेला अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ उंची मिळवून देणारी आहे, हे निश्चित. मी विनंती करते जयताईंना रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आजही जिवंत असलेले विचार. आज आपण ज्या संतांचे स्मरण करत आहोत त्यातले एक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. ते फक्त महाराष्ट्राचे संत नव्हते, तर ते संपूर्ण मानव जातीसाठी जगण्याचा मार्ग दाखवणारे दीपस्तंभ होते. देहूच्या पवित्र भूमीत जन्मलेले तुकोबा हे केवळ संत नव्हते, तर ते समाज प्रबोधक, तत्वज्ञ, कवी आणि मानवतेचे उपासक होते. त्यांनी जात पात, अंधश्रद्धा आणि अहंकार यावर कठोर प्रहार केला आणि प्रेम, समता, करुणा, प्रामाणिकपणा आणि नामस्मरणाचा मार्ग समाजाला दाखवला. तुकोबांच्या अभंगांमध्ये जीवन जगण्याची सुंदर कला आहे. ते आपल्याला सांगतात की खरी श्रीमंती धनात नसते, ती मनाच्या निर्मळपणात असते. खरा धर्म धर्मकांडात नसतो, तर मानव सेवेत आणि सदाचारात असतो. आजच्या जगात माणूस मोठं घर बांधतो, पण मन मात्र लहान लहान होत चाललं आहे. पैसा वाढतो आहे, पण समाधान कमी होत आहे. तंत्रज्ञान प्रगत होत आहे, पण माणसातील नात्यांचा उबदारपणा हरवत चालला आहे. अशा वेळी तुकोबा आपल्याला साधा पण जीवन बदलणारा संदेश देतात. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजेच देव मंदिरात शोधण्यापेक्षा दुःखी, गरजू आणि वंचितांच्या सेवेत शोधवा. दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणे, निराश माणसाला आशेचा हात देणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. तुकाराम महाराजांनी कधी मोठेपणाचा मार्ग दाखवला नाही, पण त्यांनी चांगुलपणाचा मात्र मार्ग दाखवला. त्यांनी शिकवले की अहंकाराने माणूस मोठा होत नाही, तर तो नम्रतेने मोठा होतो. आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनातही त्यांचा संदेश तितकाच प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच आज आपण विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. विठ्ठल आपल्या जीवनात असावा, म्हणजे फक्त ओठावर नाम नसावे, तर आपल्या विचारात करुणा, कृतीत सेवा आणि वागण्यात प्रेम असावे. जय जय रामकृष्ण. खूप छान विचार मांडले. खरं तर बघायला गेलं तर इतके संत आणि त्यांचे विचार करायला गेले तर एक कार्यक्रम नाही आपल्याला पुरणार. इतकी यादी त्याची वाढतच जाणार आहे. पण आपल्याला वेळेचंही भान थोडंसं ठेवायचं आहे, त्यामुळे कार्यक्रम पुढे नेऊया. विठ्ठलाच्या भेटीचा ध्यास आणि आषाढीच्या सोहळ्याची आस मनात धरून लाखो वारकरी 19 दिवस पायी प्रवास करून पंढरीत पोचतो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद व समाधान पसरतं. ऊन, वारा, पाऊस, जेवणखाण, झोप कशाची तमा न बाळगता वारकरी पंढरीत पोचतो. खरा वारकरी दिंडी कधीच सोडत नाही. पालख्या पंढरपुरात पोचल्या की आषाढीच्या दिवशी पालख्यांची विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा असते. ही प्रदक्षिणा आणि त्यावेळी होणारे कळसाचे दर्शन हेच वारकऱ्यांसाठी विठ्ठल दर्शन असते. तो प्रवासच वारकऱ्यांना ऊर्जा देणारा असतो. आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी कित्येक किलोमीटर पसरलेल्या रांगेकडे न जाता फक्त विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधानाने खरा वारकरी परत फिरतो. ही एक विलक्षण भक्ती आहे. कित्येक वारकरी खडतर अशी परतीची वारीही करतात. पालख्या पंढरपूरला येताना प्रत्येक ठिकाणी ते स्वागत, सत्कार, सेवाभाव, जो उत्साह पाहायला मिळतो तो परतीच्या वारीत मिळतोच असं नाही. तरी अनेक वारकरी आळंदी किंवा देहूपर्यंत परत येऊन ती पूर्ण करतात. वारी संपून किंवा देवाचे दर्शन घेऊन परत जाताना भक्तांच्या मनातली हीच आर्त भावना व्यक्त करणारं पुढचं गीत लिहिलंय तुकोबांनीच.
मूळ गीत गायलाय प्रसिद्ध गायक आर एन पराडकर यांनी आणि संगीतबद्ध केलंय जयकुमार पार्टे यांनी. आपल्यासाठी सादर करीत आहे विवेकजी. जातो माघारी पंढरीनाथ, तुझं दर्शन झाले आता, तुझं दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथ, तुझं दर्शन झाले आता, तुझं दर्शन झाले आता. तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी, तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी. धन्य झालो आम्ही जन्माचे, धन्य झालो आम्ही जन्माचे. नाम घेऊ तुझे आवडीने, नाम घेऊ तुझे आवडीने. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. दिपली तुझी पंढरी, दिपली तुझी पंढरी. चालू झाली भक्तांची वारी, चालू झाली भक्तांची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुझी, तुका म्हणे भक्ती करा तुझी. जाती पापे जन्माची बडोनी, जाती पापे जन्माची बडोनी. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले